11 दिवस विराजमान झाल्यानंतर बाप्पाचं विसर्जन होत आहे। विसर्जनासाठी तुम्ही ट्रक बघितले असतील, गाड्या बघितल्या असतील, टेम्पो बघितले असतील, परंतु रोल्स रॉयस जी गाडी जगातील सगळ्यात महागडी गाडी मानली जाते आणि जगातली सगळ्यात जुनी कंपनी सुद्धा आहे, त्या रोल्स रॉयस गाडीमध्ये बाप्पाचं जे आहे ते विसर्जन करण्यासाठी एक गणेश भक्त आलेले आहेत। आपण या गणेश भक्तांशी चर्चा करूया। तुमचं नाव काय आणि ही जी गाडी आहे ही तुमची आहे, काय थीम आहे, काय विचार आहे विसर्जनामागचा? ये गाड़ी हमने स्पेशली गणपति पापा के लिए बनाई है और इनका यानी रेंट पे मिल रही है हमारी, हमने स्पेशली लाई है गणपति पापा के लिए। गणपति पापा के लिए स्पेशल है। हाँ, रेंट पे लाई है आपने। और यही गाड़ी क्यों, रोल्स रॉयस क्यों? बस गणपति पापा के लिए स्पेशल यही चाह, इसके लिए। हर साल आप अलग अलग करते हैं? अलग अलग हर साल अलग अलग थीम होता है हमारा घर पे गणपति आते हैं 10 दिन के लिए, इस बार 11 दिन के लिए। हर बार हमारी अलग अलग थीम होती है और गणपति बप्पा सबके बोलते हैं ना, कुल देव जितने भी देवता हैं उनके मूल अधिकार है, वो देवता के लिए गाड़ी सबसे बड़ी स्टोरी। तो ये आइडिया ये मेरे भाई का है, जीतू का। एक बात बताइए, आपने 10-11 दिन बाप्पा की पूजा की, अर्चा की, आज बाप्पा जा रहे हैं, क्या भावना है? दुख है, इतनी जल्दी कैसे दिन पूरा हो गया पता ही नहीं चला। हम लोग जैन हैं मगर हम लोग गणपति एवरीडे आती, हमारा 11 ईयर्स हुआ कंप्लीट, 11 साल। अगले साल और थाट से करेंगे बहुत धूमधाम से। तर पुढच्या वर्षी याच्यापेक्षा थाटानं आम्ही गणपतीचं विराजमान करू आणि विसर्जन करू आणि जगातली सगळ्यात महागडी आणि सगळ्यात सुंदर गाडी मानल्या जाणारी रोल्स रॉयस गाडीमध्ये गणपती बाप्पाचं जे आहे विसर्जन करण्यासाठी मुंबईमध्ये गणेश भक्त आलेले आहेत। खरं तर गणेश भक्तांचा जर उत्साह पाहिला तर शिगेला पोहोचलेला आहे आणि रोल्स रॉयसमध्ये हे बाप्पाचं जे आहे ते गिरगाव चौपाटीसाठी विसर्जनासाठी हे बाप्पा आलेले आहेत आणि एकदम महागडी गाडी जी बाप्पाच्या विसर्जनासाठी वापरण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन गजलवार सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।